शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या गावोगावच्या शेतकऱ्यांचं फळ उत्पादक शेतकऱ्यांचं 2023 पासूनचं अद्याप कुशलचं अनुदान मिळालेलं नाही त्यांच्या हक्काचं आणि मोहोळ तालुक्यातलं चालू वर्षीचं अक्षरशः फळबागा लावल्या केळी असो डाळिंब असो इतर फळबागा असो व्यापारी आता माल भरून चाललेत तरी पण त्याचं केळीचं आणि इतर फळांचं अनुदान अद्याप संबंधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जमा केलेलं नाही। या बाबतीत अशी माहिती मिळते की अनुदान मिळवून देण्यासाठी काय संबंधित काय कृषी सहाय्यक असो काय इतर कर्मचारी असो 2000 घ्यायचं 5000 घ्यायचं मग तुमचं ते करून देतो तटवायचं तर असा काय प्रकार करू नका। तुम्ही आमच्या भावासारखे आहात नोकऱ्या तुम्हाला आमच्या कामासाठी दिलेत खुर्च्या तुम्हाला आमच्या कामासाठी दिलेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही पुण्याचं काम आहे। या बाबतीत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय तहसीलदार कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन मुळीक साहेबांची भेट घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री यांना मी स्वतः देखील ईमेल आयडियाद्वारे कळवलेलं आहे आणि या बाबतीत मी स्वतः मुंबईला जाऊन प्रत्यक्ष राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री भरणे मामांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि या बाबतीत जे कोण भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री साहेब असो त्यांनी समिती नेमली पाहिजे। कारण गेल्या कित्येक वर्षापासूनच ह्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे कधी तक्रार आली तर आम्ही लक्ष देतो। माझ्या पाठपूरच्याच बऱ्याच शेतकऱ्यांचं अनुदान तटलेलं आहे। अंकुश क्षीरसागर आहेत इतर काही शेतकरी आहेत शंकर नामदे आहेत तर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही जबाबदारीनं काम करणारी संघटना म्हणून आमच्याकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पाहतात। त्यामुळं येत्या 4 दिवसात हा निर्णय लवकरात लवकर घेऊन अनुदान कुशलचं 2023चं असो चालूचं अनुदान असो ते तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं अन्यथा पुढच्या आठवड्यात सोमवारी 10 तारखेला 1 दिवसाचं हलगीनाथ आंदोलन करून त्याची दखल नाही घेतली तर मंगळवारपासून शासकीय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय अनुदान खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। या बाबतीत पिनूरचे लांबतुरे साहेब आहेत त्यांचं काम चांगलं आहे प्रामाणिकपणे ते काम करतात परंतु इतर अधिकाऱ्यांच्या कृषी सहाय्यकाच्या तक्रारी आहेत मनमानी कारभार करणं शेतकऱ्याला उडवून सुटकर देणं अनेक खेळपाटे मोहोळच्या कारल्यात लावणं यातच 2000चं पेट्रोल जळलं माझ्या शेतकऱ्याचं